नमस्कार, मी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खूपच मस्त अशा क्लिनिंगच्या टिप्स आणि काही किचन टिप्स सुद्धा। तर या सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उन्हाळा सुरू होताच मार्केटमध्ये आलेले आहे टरबूज, आणि टरबूज प्रत्येकाच्या घरात नक्कीच आलेला असेल आता। तर या पद्धतीने मोठे मोठे टरबूज असतील तर पटकन आपल्याला त्याला थंड करायचं असतं आणि खायची घाई असते। मग त्याला पटकन थंड करणं पॉसिबल नाही, कारण की जर तुम्हाला अगदी 5 मिनिटातच हे टरबूज थंडगार हवं असेल तर बारीक असं चिरायचं आहे। म्हणजे अगदी स्लाइसही करू शकता किंवा 3-4 तुकड्यांमध्ये असं व्यवस्थित त्याला करू शकता, जेणेकरून ते एखाद्या डब्यामध्ये प्लेटमध्ये ठेवून फ्रीजरमध्ये ठेवता येईल। असं केल्यामुळे पटकन असं थंडगार आपल्याला हे टरबूज मिळतं आणि लगेचच आपल्याला खाण्याचा आनंद घेता येतो। पुढची ट्रिक पण तितकीच महत्त्वाची आहे, चला बघूया। आपल्याला काय करायचं की याच्या बिया ज्या आहेत त्या सहजरित्या काढण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरायची। त्यासाठी टरबूजाचे 3-4 भाग करायचे आहेत। त्यानंतर त्यातला सुद्धा असा अर्धा भाग करून त्याच्या स्लाइस अशा करून घ्यायच्या आणि अशा ट्रायंगलमध्ये छान स्लाइस करायच्या आहेत। पण स्लाइस करत असताना त्याची जाडी आहे ती अगदी थोडीशीच ठेवायची आहे, साधारण 5 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी। तर या पद्धतीने स्लाइस केल्यामुळे जेवढ्या पातळ स्लाइस होतील तेवढ्या याच्या बिया पटकन गळून पडतात किंवा मग त्या काढायलाही सोप्या जातात। चमच्याने किंवा मग चाकूच्या टोकाने या बिया सहजरित्या निघतात। कशा ते मी तुम्हाला दाखवते। एकदम इझिली आपण ह्या बिया काढण्याची पद्धत बघितलेली आहे। यामुळे इझिली आपल्याला हे चिरता येतं, सोबतच याच्या फोडी देखील पटापट करता येतात। मुलांना अशा प्रकारच्या स्लाइस अगदी सहजरित्या खायला मिळाल्या तर त्याचं बी काढत बसण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जात नाही। सोबत मोठ्यांना सुद्धा सहजच खाता येतील अशा छान बाईट मिळाले, त्याचे बी व्यवस्थित काढले गेलेले असले तर नक्कीच खायला मजा येते। त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा टरबूज आणलेले असतात तेव्हा त्याला चिरत असताना ही ट्रिक एकदा वापरून बघा। ट्रायंगलमध्ये कट केलेले सगळे पीस तयार आहेत। यामधल्या बिया काढण्याची सोपी ट्रिक आता आपण बघूया। माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये कळवा। आणि व्हिडिओ नवीनच बघत असाल, पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। समोरची घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि दररोजचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला इझिली बघता येतील, कारण चॅनलवर व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळतं आणि व्हिडिओ तुम्ही इझिली बघू शकता। कुठून व्हिडिओ बघताय, कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून ते कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचत आहे ते। बघू शकता मी चाकूच्या टोकाने सहजरित्या याचं बी काढलं आणि ते सहज निघालं सुद्धा। दोन्ही बाजूंनी स्लाइसला ज्या बिया आहेत त्या सहजरित्या दिसतात, कारण स्लाइसच तेवढ्या पातळ करायच्या आहेत की दोन्ही बाजूंनी त्याच्या बिया असतील तर त्या सहजच दिसतील आणि त्या निघूनही जातील। चाकूच्या टोकाने आपल्याला या बिया काढणं खूप जास्त इझी जातं। तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की एकदा चिरून बघा आणि या पद्धतीने बनवलेलं स्लाइस ज्या आहेत त्या खाऊन बघा, खूप छान अशा होतात। तर अशा ट्रायंगलमध्ये करू शकता किंवा मग अजून छोटे छोटे बाईट करायचे असतील तर तसेही करू शकता। मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचे असतील, घरातच बनवून ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये स्लाइस बनवून सुद्धा एखाद्या डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवाल तर थंडगार होतील आणि हवे तेव्हा खाता येतील। 1-2 तासांनी खाण्याच्या अगोदर आपण तासभराने जरी हे चिरून ठेवले तरी थंडगार असे पुन्हा आपल्याला ते खाताना मिळतील। त्यामुळे स्लाइस कशा करायच्या ते मी दाखवलेले आहेत। ट्रिक आवडली असेल तर नक्कीच उपयोगात आणू शकता। पुढची ट्रिक आहे ती क्लिनिंगची आहे। तर क्लिनिंगसाठी आपण एका टॅबलेटचा रियूज केलेला आहे, बघूया यामध्ये मी टॅबलेट नेमकी वापरली कशी। रियूज म्हणजे एक्सपायर झालेले जे टॅबलेट असतात त्याचा वापर करून मी एक सिरप बनवले आणि त्या सिरपचा वापर इथे आपण क्लिनिंगसाठी करतोय। बनवलेल्या सिरपमध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलं आणि नंतर हे वापरायला घेतलं लगेच। याचा इफेक्ट जो आहे तो ॲल्युमिनियमच्या भांड्यांवरती खूप पटकन होतो। हे लिक्विड बनवायलाही तेवढंच इझी आहे। तुम्हाला मी तडका पॅन बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी स्वच्छ करून दाखवते। आणि हे सिरप आहे ते असं लावून ठेवायचे, कारण खूप दिवसाचं जर पॅन तेलकट आणि चिकट असेल, काळपट झाला असेल
तर त्यावरती हे सिरप लावायचे आणि त्याला तसंच ठेवायचे 5 मिनिटं आणि नंतर हा घासायचा आहे. मी डायरेक्टली घासायला घेतलेला आहे, त्यामुळे पटकन यावरती इफेक्ट नाही होते. तर मी डायरेक्टली याला घासूनच घेते, वेळ अजिबात इथे दिलेला नाही आहे मी त्याला. आता मी काय केलं की सिरपमध्ये पुन्हा एकदा हे स्क्रबर असं बुडवून घेतलं आणि आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी यावरती पांढरी शुभ्र अशी चमक येईल या पद्धतीने मी त्याला छान घासून घेतले. स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि तुम्हाला दाखवते. अगदी पॅन जो आहे तो कितीही काळपट झाला असेल, डागधब्बे असतील, काळा कुट्ट असेल, तर कढाई सुद्धा घासू शकता, पॅनही घासू शकता. आणि ॲल्युमिनियमचा तवा, कुकर काहीही असेल तुमच्याकडे किंवा मग इडली पात्र, जे काही घासायचं असेल ते तुम्ही या सिरपने घासू शकता. फायनली मी हे स्वच्छ केले, पाण्याखाली धुवून घेतले. चमकत आहे अगदी नव्यासारखं. सिरप कसं बनवलं होतं ते बघूया. भांडी घासण्याच्या बऱ्याचशा ट्रिक्स मी शेअर केलेल्या आहेत अगोदरच व्हिडिओजमध्ये. आणि पितांबरी देखील बनवलेली आहे होममेड, जी पितळेच्या भांड्यावरती, तांब्याच्या भांड्यावरती युजफुल आहे. एक टॅबलेट घेऊन असं दोनही चमच्यांच्या मध्ये ठेवून त्याला पावडर करून घ्यायचे आणि एका वाटीमध्ये आपल्याला ही एका टॅबलेटची पावडर टाकायची आहे. घरात खूप साऱ्या टॅबलेट घरात पडलेल्याच असतात, ज्या टाकाऊ असतात, म्हणजे एक्सपायर होतात आणि त्या तशाच पडून राहतात. त्यावेळी त्याचा काहीच उपयोग नसतो. त्यावेळी आपल्याला टॅबलेट काढून घ्यायचे आहेत आणि त्याचं जे काही कवर आहे ते टाकून द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी विनेगर टाकलं होतं 2 चमचे आणि त्यामध्ये टोमॅटोचा थोडासा रस घ्यायचा आहे. जे टोमॅटो आहे शिल्लक राहिलेला मधला रस घेतल्यानंतर ते टोमॅटो आपण भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा मग आपल्याला ग्रेव्हीसाठी कशासाठी टोमॅटोचा जिथे वापर होत असेल तिथे वापरू शकता. तयार सिरपमध्ये आपण चमचाभर मीठ टाकून नंतर हे वापरायला घ्यायचे. विनेगर ही एक क्लिनिंगसाठी वापरली जाणारी छान अशी लिक्विड फॉर्ममध्ये असलेली फूड विनेगरची बाटली मी वापरलेली आहे. त्यातलं हे विनेगर वापरले जे क्लिनिंगसाठी युजफुल आहे. मिठाचाही वापर क्लिनिंगसाठी छान होतो आणि टॅबलेट आणि टोमॅटोचा रस यामुळे पटकन चमक येते भांड्यांवरती. थोडा वेळ लावून हे सिरप ठेवलं तर अजून जास्त चमक तुम्हाला दिसेल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा युजफुल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. रिव्ह्यूज आणि क्लिनिंगच्या टिप्स होत्या, सोबतच किचन टिप्स होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल होत्या. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.